नमस्कार सर्वांना. स्वागत करतो तुमचं मराठी माइंड यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही बघू शकता भांडे वाटपची साईट चालू झालेली आहे आणि तुम्ही नेहमीप्रमाणे आता अर्ज करू शकता. काही दिवसांपूर्वी साईट बंद झालेली होती. बट आता एका क्लिकवर एका फॉर्मवर तुम्हाला भांडे वाटपची तारीख मिळणार आहे आणि तुमचा फोटो वगैरे काढून झाल्यानंतर तुम्हाला भांडे लगेच तुमच्या हाती देण्यात येणार आहे. नवीन जी-आर आलेला आहे. कालच बैठक झालेली होती. तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की आपल्या चॅनलवरती लगेच अपडेट मिळत असतात आणि सूत्रांनुसार माहिती मिळत असते की साईट केव्हा चालू होणार आहे किंवा चालू झाली आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता की काही दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता की कशा प्रकारे वेबसाईट चालू होणार आहे. तर नक्कीच बघू शकता तुम्ही 7 दिवसात सांगितले होते आपण वेबसाईट चालू झालेली आहे आणि जी माहिती मिळाली ती सूत्रांकडून ती खरी ठरलेली आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहे की मोबाईलवरून कशा प्रकारे तुम्ही अर्ज भरू शकता आणि अपॉइंटमेंट लेटर क्लिक करू शकता, जेणेकरून तुम्ही तुमच्या महत्त्वाचं तुमच्या जिल्ह्यातील सेंटर निवडून, जिथे तुमचा तालुका आहे किंवा जिल्हा आहे तिथे सेंटर निवडून भांडे वाटप करून फोटो काढल्यानंतर तुम्ही तुमचे जे भांडे आहेत तुमच्या ताब्यात घेऊ शकता. तुम्ही बघू शकता की 30 वस्तुसंच, 30 गोष्टींचा संच, कुकर, भांडी, त्याच्यानंतर टाकी, सर्व प्रकारच्या प्लेट्स, डबे अशा प्रकारची जी मोफत भांडी आहे ती कामगारांना देण्यात येणार आहे. कामगारांसाठी उपयोगी वस्तुसंच खूप महत्त्वाचा आहे आणि हा मोफत तुम्हाला संच आहे. कुठेही ₹1 देण्याची गरज नाही. मध्यस्थी काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार चालू होता या योजनेअंतर्गत, म्हणून हा भ्रष्टाचार बंद व्हावा यासाठी ऑनलाईन वेबसाईट चालू झालेली आहे आणि कोणालाही ₹1 देण्याची गरज नाही आहे. तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आपण आता बघणार आहोत की कशा प्रकारे अर्ज भरायचा आहे. तुम्ही बघू शकता तुम्ही फक्त वेबसाईटवर गुगलवरती आल्यानंतर किंवा क्रोमोवरती आल्यानंतर टाकायचं आहे की MBCOW म्हणजे महाBSOW बांधकाम कामगार किट डिस्ट्रीब्युशन म्हणजे गृहोपयोगी वस्तू संच मागणी अर्ज किट डिस्ट्रीब्युशन. तर तुमच्या समोर अशा प्रकारे येईल. मोबाईलमध्ये आता आपण बघणारच आहेत. हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला 1 किंवा 2 नंबरची वेबसाईट कोणती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. तर पहिले काय होतं की हे टाकायचं होतं. आता इथे तुम्ही तुमचा एमएस नंबर टाकून घ्यायचा आहे, जो एमएस नंबर आहे तो. आणि एमएस नंबर कसा काढायचा हे तुम्हाला लिंक वरती आय बटन मध्ये दिसेल. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता की तुमचा 12 अंकी एमएच नंबर कशा प्रकारे काढायचा आहे. एमएस नंबर टाकल्यानंतर तुम्हाला आम्ही एमएस नंबर टाकून घेतोय. एमएस नंबर टाकल्यानंतर सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर ओटीपी टाकून घ्यायचा आहे आणि मग तुमच्या पुढील माहिती ओपन होईल. तुमचा आधार नंबर सगळं माहिती ओपन होईल. तर तुम्ही मोबाईलमध्ये आपण बघणारच आहोत ते कशा प्रकारे करायचं आहे. नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण आता पूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. ते आपण बघणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला सांगायचं आहे की आपले जेवढे पण व्हिडिओ पडतात, जेवढे जण व्हिडिओ बघतात पण कोणी सबस्क्राईब करत नाही, म्हणजे त्यातले फक्त 0.4% लोक सबस्क्राईब करतात. जर आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असेल तर तेवढं तुम्ही आमच्यासाठी केलं पाहिजे. फक्त एक सबस्क्राईब बटन दाबा आणि लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या बाकीच्या मित्रांना पण शेअर करा. ही एक नम्र विनंती आहे. तर आपण आता पुढे व्हिडिओ बघूया. तुम्ही जसं बघू शकता आपण गुगलवर आलो आहे. गुगलवर आलं आहे की असं तुम्ही टाईप करायचं आहे MBCOW हाऊस किट आयटम किट म्हणजेच भांड्यांची किट. तुम्ही गेले की तुम्हाला एक बघा 3 नंबरला बघा कामगार वैयक्तिक तपशील असं काहीतरी दिसते तुम्हाला लिहिलेलं. त्याच्यावर क्लिक करा आणि तुमच्या पुढे सर्व माहिती येईल. आता ही माहिती आलेली आहे बघा. तर ही माहिती आता याच्यावर तुमचा जो नोंदणी क्रमांक असतो म्हणजे MH नंबर जो चालू होतो तो नोंदणी क्रमांक कसा घ्यायचा याच्यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघू शकता तुम्ही. तर इथे MH नंबर असतो, तो MH ने चालू होतो, तो टाकायचा आहे. मी हा नंबर टाकत आहे, तुम्ही पण टाकायचा आहे, तुमच्याकडे असतो. आणि तो नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे सर्व माहिती येईल. त्याच्यानंतर मग तारीख निवडायची आहे. तुमची सर्व माहिती आल्यानंतर इथे तारीख निवडता येते आणि मग पुढची प्रोसेस होते. तर आपण बघूया नंबर टाकून काय काय पुढे प्रोसेस असते. नंबर टाकत आहे. तुम्ही बघू शकता आता इथे सर्व माहिती आलेली आहे. कामगाराची रजिस्ट्रेशन दिनांक, त्याच्यानंतर नंबर पण आलेला आहे. नंबर आपल्याला टाकावा लागतो. त्याच्यानंतर नूतनीकरण कधी केलेलं होतं ते आलं आहे. मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, त्याच्यानंतर पूर्ण नाव, त्याच्यानंतर आडनाव, जन्मतारीख, वय हे आलं आहे. आता आपण सिलेक्ट कॅम्पवर क्लिक करूया. म्हणजे तुमच्या जिल्ह्यात जो कॅम्प असेल तो तिथे दाखवेल. आता आमच्या जिल्ह्यात फक्त 2 आहेत. कुठल्या जिल्ह्यात 8 किंवा कोणत्या जिल्ह्यात 10 पण असू शकतात, हे तुम्हाला तिथं दाखवेल. कितीही तो आकडा असू शकतो. तुम्हाला तिथे जायचं असेल ती तारीख निवडायची आणि ते ठिकाण निवडायचं. अपॉइंटमेंट डेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल अपॉइंटमेंट डेट. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डेट येईल. बघा इथे ह्या पिवळ्या अक्षरात जे दिलेलं आहे ते म्हणजे अगोदरच्या तारखा भरलेल्या आहेत आणि लाल अक्षरात ज्या तारखा आहेत त्या म्हणजे की तिथे सुट्टी आहे त्या दिवशी. तर आपण कोणती पण तारीख यातली निवडू शकतो. आपण 23 निवडली किंवा आपण 15 तारीख पण निवडू शकतो. आपण 1 मिनिट, किंवा आपण
15 तारीख पण निवडू शकतो. तारीख निवडलीत आपण. अशा प्रकारे हे होतं. आणि इथे एक सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वयंघोषणापत्र आहे, या डाउनलोड क्लिक करायचं. डाउनलोड केलं की बघा तुमच्या पुढे असं स्वयंघोषणापत्र येईल. याच्यामध्ये माहिती भरायची आणि त्याचं म्हणजे याची झेरॉक्स काढायची कोरी, मग त्याच्यावर माहिती भरायची, जी नॉर्मल माहिती दिलेली आहे, नोंदणी क्रमांक, रहिवासी आणि पूर्ण नाव वगैरे, आणि तुमची नाव आणि सही करायची आणि त्याचा फोटो काढून परत इथे अपलोड करायचा. आता परत बघूयात आपण. आता बघा आपण आलेलो आहे परत. आता याच्यावर इथं क्लिक केलं की जे स्वयंघोषणापत्र तुम्ही टाकलेलं होतं त्याचा फोटो इथे ते अपलोड करून टाकायचं. ते झालेलं आहे अपलोड, बघू शकता तुम्ही. आणि त्या प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवर क्लिक केलं की तुमच्या पुढं प्रिंट अपॉइंटमेंट लेटर क्लिक केलं की तुमच्या पुढं सर्व माहिती येते, त्याला पण डाउनलोड करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. धन्यवाद.